नमस्कार मित्रांनो, मी श्री पुराणिक आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचे आठवणींची वंजाळी या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, यावेळेला घेऊन आलो आहे आपल्यासाठी एक अशी गोष्ट जी मीही ऐकली होती आणि ती ऐकल्यानंतर माझा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला. मित्रांनो, आपल्याला माहीत असेल, आपल्या सर्व नद्या ह्या शेवटी जाऊन समुद्राला मिळतात. पण असंच का? त्या समुद्रालाच का मिळतात? वाळवंटाला का नाही जाऊन मिळत? समुद्र जो स्वतः एवढा विशाल आहे, ज्याची स्वतःची एवढी संपत्ती आहे जी पूर्णपणे आपण अजूनही एक्सप्लोर करू शकलो नाहीये, आणि तरी सुद्धा या नद्या स्वतःला समुद्रामध्ये विलीन करतात. आणि दुसरीकडे वाळवंट जो पाण्याविना अधुरा आहे, ज्याला पाण्याची गरज आहे, त्याच्याकडे कुठलीच नदी जात नाही. असं का होत असेल? मित्रांनो, हे असंच असतं. हाच निसर्गाचा नियम आहे. मित्रांनो, एका सोप्या पद्धतीत सांगायचं झालं तर आपल्या घरी कोणी श्रीमंत पाहुणा आला, ज्याचा समाजात आणि आपल्या रिलेशनमध्ये जरा वजन आहे, असा पाहुणा जर आपल्या घरी आला तर जाताना आपण त्याला एखादी महागडी वस्तू किंवा त्याला इम्प्रेस करण्यासाठी एक चांगल्यातलं चांगलं गिफ्ट द्यायचा प्रयत्न करतो. आणि दुसरीकडे तेच जर आपण बाहेर जात असताना आपल्याला कोणी भिकारी दिसला तर आपण काय करतो? आपण त्याला जास्तीत जास्त 2 रुपये, 5 रुपये किंवा डोक्यावरून पाणी गेलं 10 रुपये देतो. हे असं का? मित्रांनो, हाच तर निसर्गाचा नियम आहे. आपलं मन आपोआप परिपूर्णतेकडे झुकले जाते. जे स्वतः परिपूर्ण आहेत, ज्यांच्यात आत्मविश्वास आढळ आहे, त्यांच्याकडे सिद्धी आहेत, धनदौलत आहे, सर्व ऐश्वर्य आहे, माणसं त्याच्याकडेच ओढली जातात, त्याच्याकडेच खेचली जातात. त्यामुळे मित्रांनो, आज आपण जेथे कुठे आहोत, जे काही काम करत आहोत, ते प्रामाणिकपणे आणि मन लावून करा. आणि स्वतःवरचा विश्वास अजिबात डळमळीत होऊन देऊ नका. कारण आपण स्वतःवर विश्वास ठेवून प्रामाणिकपणे काम केलं तर आपोआप आपल्याकडे कमी असलेल्या सिद्धी आकर्षित होतील. अशी लोक आकर्षित होतील जे आपल्याला कामामध्ये मदत करतील आणि आपला प्रवाह असाच चालू राहील. मित्रांनो, हे जीवनाचं सिक्रेट आपल्या समोर उलगडायचा हा आमचा एक छोटासा प्रयत्न आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. आणि असेच अनेक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. मित्रांनो, कृपया आमचा हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर जरूर करा. तर मित्रांनो, भेटूया आता पुढच्या नवीन भागात एका नवीन गोष्टीसह. तोपर्यंत धन्यवाद.